राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत अकोला तालुक्यातील खडकी या गावाला. आमचे जे मित्र आहेत गोरक्षे बांडे त्यांच्या गावाला. तर आज काही अनमोल माणसांची जी अशी भेट होते. आता संतोष दादा आणि आम्ही म्हणजे कायमच एकत्र आहेत, कायम आमची भेट होते. पण आज शेजारी आहेत आमच्या मेहमेनत आहे. तर एक अशी आठवण आहे मित्रांनो, जुनी आठवण, का ज्यावेळेस आम्ही छोटे होतो ना, त्या टायमाला आम्ही अंगणवाडीत होतो. त्या टायमाला अंगणवाडी सेविका ह्या आमच्या गावाला होत्या. पण त्या टायमाला म्हणजे त्यांचं वय कमी असल्यामुळं मग त्या टायमाला आम्ही ओळखायचो चांगलं. पण या वेळेला भरपूर वय झाल्यामुळं ते काय आम्ही सध्या आता ह्या वयात ओळखत नव्हतो. आणि अचानक त्यांनी मग मला एक वेळेस फोन केला का जंगलेला, तुम्ही आमच्या घरी या एक दिवस. तर आज आलो आणि खूप मोठा असा आदरानं त्यांनी आम्हाला आमचा सत्कार केला. आणि इकडं आमची नाश्त्याची सोय केली व्यवस्थित. तर बऱ्याच दिवसांना आज येऊ. तर ताई, आता ज्यावेळेस मी हॉस्पिटल होतो त्यावेळेस तुम्ही मला फोन केला होता एक वेळेस. केला होता. तर मग तुम्ही म्हणता येणार होतं, पण तुम्ही काय आले नाही, नाही आला नाही नाही आला. ड्रायव्हरच नाही भेटला गाडीला. दादा, तुम्हाला काय वाटतंय बा असं? तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनमोल असे माणसं पण भेटतात. आज मेहमाने ताईंच्या घरी आलो तर त्यांनी एकदम सन्मानपूर्वक मस्त नाश्ता आणि सत्कार केला. तर एकदम भारी वाटलं. तर खडकी गावात म्हणजे असे अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काय जवळची माणसं आहेत त्याच्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी जवळचं नातं एक निर्माण होतं, ओळख निर्माण होते. जे अनेक वर्ष दुरावलेली माणसं होती समजा, हां ती आज कुठून तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ते ओळखायला लागली. कारण त्या टायमाला ते आपल्याला ओळखत होते, पण माणसं अशी लांब लांब राहायची नाही का. आता तुम्ही काय ना कसं लांब आहेत. आता मी म्हणत आहे सुद्धा, तर त्यांनी मला बरेच वेळ फोन केला दादा. आता या टायमाला येण्याने आम्ही लय वेळ जायला होतो, पण घर माहीत नव्हतं. आणि अचानक गोरख दादाने आम्हाला माहीत केलं. तर मी म्हणत आहे आता ह्या माध्यमातून आपली भेट झाली. तर तुमची इच्छा काय आहे बा, आमच्याकडून काय मागणी आपल्याला, म्हणजे तुमची काय मागणी बा, आम्हाला काय? काय नाही, माझा एक छोट्या गाण्याचा किंवा कवितेचा चॅनल आहे. आमच्या गावठी भाषेत गाण्याचा चॅनल आहे माझा. तर माझा फेसबुकला म्हणजे अकाउंट नाही आहे, मला काही ते खोलायला जमत नाही. तर मग तेवढा खोलून द्या आणि त्याचा काय फायदा आहे तो मला सांगितला तर बरं होईल. कारण मला मोबाईलमधला एवढा काही येत नाही. तर मला नेहमी मदत करीत जा. कुठली गोष्ट आडली तर काय व्ह्यूज किती आले, काय झाला ते मला एवढं काही कळत नाही त्याच्यातला. तर माझी एक आवड आहे, मी अशी कविता करते. म्हणजे असे काही असे समोर बघितला का त्याच्यावर कविता येते. माझी लई दिवसापासून अपेक्षा होती, आपण एवढं गाणं बनवतोय, मग हे कुठंतरी आपण टाकायचं, आपले गाणे कुठंतरी प्रसारित झाली पाहिजे. तर आता एवढा आवाज नाही चालत, पण मग तरी पण मी प्रयत्न करते. तर आता मी सुरुवात केली. तर मला जर अडचण आली तर तुम्ही दोघं तिघं चौघं गोरक्षे बांडे आमच्या खडकीचं दोघं चॅनलवाले सगळ्यांनी मला मिळून मदत करावी आणि मला फेसबुकचा तेवढा अकाउंट उघडून द्या. परत मला कधी काही अडचण आली तर मी कॉल करेल, सांगत जा. हीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तुमच्याबरोबर मला पण पुढे घेऊन चाला. बरोबर, नक्कीच. तर ज्यावेळेस आता आमच्या इकडले गोरक्षे भांडे आहेत, पांडुदादा आहेत, त्यांनी जेवढं येत आहे तेवढं तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला ज्या पद्धतीनं सहकार्य करता येईल ते मी करणार आहे. आणि आपल्या सगळ्यात आता हे जे इथं आहेत यांना सगळंच ऑपरेटिंग जमत आहे त्याच्यामध्ये. तर पते दादा, आपण पण सहकार्य करा. आपला मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे. इथं आमचे नेहमीच तळमळ आहे. नक्कीच सहकार्य राहणारच आहे. कारण मेहमाने ताईंच्या घरी आलो आहे तर त्यांनी दिलेल्या शब्दाला नक्कीच मान मिळणारच आहे. कारण वेळोवेळी जे काय अडचण येईल त्याला नक्कीच आमची मदत राहणारच आहे. त्यामुळं मेहमाने ताई काय लोट घ्यायचा नाही. ज्या वेळेस तुम्हाला कधी गरज भासली फक्त आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्या घरी हजर राहू आणि तुम्हाला ते सहकार्य केलं जाईल. आणि कसं आहे, एक लेडीज जे कुठं जाऊ शकते नाही ती, तर त्यांच्यासाठी आम्ही इथं घरी येऊ त्यांच्या गावाला. आणि आम्ही आहोत तर पुरुष माणसं कसं कुठे जाऊ शकत नाही का. तर नक्कीच काय ती तुमची तळमळ आहे, ही नक्कीच खास तळमळ आहे. तुम्ही मनापासून व्हिडिओ बनवा, तुमची इच्छा. आम्ही नक्कीच म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस हाक मारा. आम्ही केव्हाही निघणार तुम्हाला म्हणजे मदत करायला तयार आहेत. आणि खरंच याच्यातून असं म्हणजे भेटत आहे का तळमळ आपल्या माणसांची आहे, पण काहीतरी अडचण येते नाही का. अडचण येते, माहिती नाही ना एवढा. म्हणजे मोबाईलचा वगैरे एवढा माहिती नाही. कधी मोठा मोबाईल हातात नव्हता. आता 2-3 वर्षापासून
मोबाईल आम्हाला मिळाले, अंगणवाडी सेविकेने मला मोबाईल मिळाले, तेव्हापासून आम्ही मोबाईल हाताळायला लागलो. तर एवढं काय मोबाईलचं मला म्हणजे जमत नाही, म्हणजे तसं सांगितल्यावर लक्षात राहतं पटकन, पण मग सांगायला माणूस नाही असं आहे. किती वर्ष झालं तुम्ही आता ही सेवा करता अंगणवाडी सेविका? आता मला बरंच 25, 26, 27 वर्ष झाली. म्हणजे आता सेवानिवृत्त व्हायचं. हां, सेवानिवृत्त अजून आहेत मग 8-9 वर्ष. तर मित्रांनो, आपल्यासमोर ज्या आज मेहमानी ताई आहेत त्या एक उत्कृष्ट गायनसुद्धा करतात, कविता रचतात, गाणे रचतात. तर त्यांचं एक कविता आपल्याला ऐकायची आहे. त्यांचं गाणे का कविता होत आहे? गाणे का? कविता गाव गाणं त्याला म्हणजे. बरं, तर चालेल, एक छान गाणं आम्हाला म्हणून दाखवा, जेणेकरून आपल्या मित्रांना तो तुमचा परिचय तरीच होईल बा, नाही का? म्हणा एक. अशी ग कशी बाई ग माझी गाय गोमती, अशी ग कशी बाई ग माझी गाय गोमती, राणीचे नाव हिला भारी शोभती, राणीचे नाव हिला भारी शोभती, माळरानाला चराया जाती जाती पळत, माळरानाला चराया जाती जाती पळत, सांज कधी होते हिला नाही कळत, सांज कधी होते हिला नाही कळत, अशी ग कशी बाई ग माझी गाय गोमती, अशी ग कशी बाई ग माझी गाय गोमती, राणीचे नाव हिला भारी शोभती, राणीचे नाव हिला भारी शोभती, राणीचे नाव हिला भारी शोभती. तर असं मित्रांनो, तर चला असो, तर आज आम्ही मेहमानताई यांच्या घरी आलो, गोरख बांडे यांच्या घरी पण आलो होतो. तर आदरपूर्वक आमचा नाश्ता पाणी चहा पाणी झाला. आणि आपल्या माणसांमध्ये हीच तर खासियत आहे, कमीत कमी आले अतिथी मुठभर द्या विसरू नको म्हणतात नाही का. तर आलेल्या माणसाला कमीत कमी पाणी जरी आमची माणसं देणार, इथं पाणी जरी नसलं ना घरात पियाला, तरी तो पाणी तरी देणार. तर ही तर मित्रांनो असो, तर आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आंदोलन माणसाचं ऐकून भेटतात. ताईंची पण मागणी आम्ही मान्य करतो, त्यांनी पण सहकार्य करू. आणि आज एक तुमच्या समोर मी उभं आहे, तर एक कुठंतरी एक तुमच्या सगळ्यांची पुण्याई म्हणून आज मी इथे आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला भेटल्यामुळं, आणि म्हणून हाच आशीर्वाद आणि हीच गोष्ट मी लक्षात ठेवून आपल्या माणसाला मी नक्कीच पुढं पण नेण्याचा पुढं पण नेणार आणि मदत पण करणार. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इडंच थांबतो. कोणाला अडचण असली तर नक्कीच आम्हाला कॉल करा, आम्ही नक्कीच सहकार्य करू. तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इडंच थांबणार आहेत. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.